अजित पवारांची भाजप आमदारांनी वरिष्ठांकडे तक्रार केली असताना आता शिवसेनेलाही अजित पवार नकोसे झाल्याचं समोर आलंय। रामदास कदमांनी अजितदादा महायुतीत लगेच आले नसते तर बरं झालं असतं असं सांगून शिवसेनेची अजितदादांमुळे अडचण झाल्याचं सांगितलंय। तर कदमांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचा तिळपापड झालाय। अजित पवार शिवसेनेलाही नकोसे। रामदास कदमांच्या वक्तव्यानं महायुतीत वाद। कदमांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून समाचार। फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। शिवसेना भाजपच्या महायुतीमध्ये तिसरी राष्ट्रवादी आल्यानं शिवसेनेची कशी अडचण झाली आहे हे सांगण्यासाठी रामदास कदमांचं हे वक्तव्य पुरेसं आहे। भाजपमधून अजितदादांच्या विरोधी सूर असतानाच आता शिवसेनेचे नेते देखील अजितदादांच्या विरोधात हळूहळू बोलू लागले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत अजितदादांच्या विरोधात वातावरण तयार झालंय। रामदास कदमांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीनं चांगलाच समाचार घेतला। अजितदादा नसते तर शिवसेनेच्या नेत्यांना कमंडलू घेऊन हिमालयात जावं लागलं असतं असा टोला राष्ट्रवादीनं लगावला। शिंदे साहेबांच्या भाषणापूर्वी रामदास कदम साहेबांनी जे भाष्य केलं त्यांना एकच सांगतो, अजितदादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली। दादा जर आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयात गोसाई म्हणून फिरावं लागलं असतं। त्यामुळे रामदास कदम साहेब आपण आपला हवा का पाहून बोलावं। रामदास कदमांच्या वक्तव्यावर सारवासारव करण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे। की कोणत्याही पक्षाचा नेता असेल, कोणत्याही कार्यकर्ता असेल, कोणीही या कोणत्याही पक्षाच्या नेत्याने युतीला फटका बसेल किंवा युतीमध्ये मतभेद होतील असं वक्तव्य करू नये। या भूमिकेशी प्रत्येक पक्षातील नेता हा सहमत झालेला आहे आणि म्हणून यापुढे मला वाटतं की असे स्टेटमेंट कोणत्याही पक्षाचा नेता करणार नाही। भाजप शिवसेनेच्या सरकारमध्ये अजितदादांच्या एंट्रीमुळे जे काही असेल ते तिघांमध्ये वाटलं जात आहे। सुरुवातीला महायुती सरकार मजबूत झाल्याचं सत्ताधाऱ्यांना वाटलं होतं, पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार महायुतीला नकोसे झालेत का हा सवाल विचारला जाऊ लागला। अजय अडसूळसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।